नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं मुगलाई अंडा करी। अप्रतिम लागते खायला, करायलाही अगदी सोपी आहे। तुम्हीही नक्की करून बघा। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला काय काय लागणार आहे तर ते आपण आता बघूया। तर इथे बघा मी 5 बॉईल अंडे घेतलेत, त्यानंतर 2 मीडियम साइजचे कांदे, तर कांद्यांना मी कट करून घेतले। त्यानंतर 75 ग्रॅम दही घेतले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, मिरचीचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकताय। त्यानंतर 50 ग्रॅम मलाई घ्यायची, तर ही मी दुधावरची फ्रेश मलाई घेतली आहे, तुम्ही रेडीमेड मिळते ती सुद्धा इथे घेऊ शकताय। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, 10 ते 12 काजू आणि काही सुखे मसाले घेतले आपण। तर सुख्या मसाल्यांमध्ये अर्धा टीस्पून जिरे, 1 मोठी वेलची, 2 ते 3 लहान वेलची, चण्या एवढा जायफळचा तुकडा, जावेत्री, 2 लवंग, 9 ते 10 मिरे आणि 1 तेजपान घेतले। तर सर्वात अगोदर आपण मिक्सर जारमध्ये कांदा, काजू, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि आपण जे मसाले घेतले होते तर ते सर्व मसाले यातले आपण तेजपान हे काढून घेतले, ते आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपण सर्वात आधी आता अंड्यांना अशा प्रकारे काप लावून घेणार आहोत, म्हणजे मसाला हा पूर्ण अंड्यांच्या आतमध्ये जाणार। त्यासाठी अशा प्रकारे अंड्यांना हे काप लावून घ्यायचे आपल्याला। तुम्ही फोकने सुद्धा याला होल करून घेऊ शकताय, पण अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर छान आतपर्यंत पूर्ण मसाला हा जाणार आहे। तर इथे बघा आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घेतले। तर सर्वात आधी आपण इथे अंड्यांना छान आपण फ्राय करून घेणार आहोत। तर मस्त असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। तर इथे बघा आपले अंडे हे थोडे गोल्डन झाले, तर आपण आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आता आपण त्याच तापलेल्या कढईमध्ये आता तेजपान घालणार आहोत आणि अद्रक लसूणची पेस्ट। आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली पेस्ट घालणार आहोत। मसाला आपल्याला मस्त असा हा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर अगदी सहज अशी बनणारी ही भाजी आहे, अगदी कमी वेळेमध्ये ही भाजी आपली ही तयार होते। जोपर्यंत आपला मसाला हा परतून होतोय तोपर्यंत आपण दही हे छान फेटून घेऊ। दही वापरताना आपल्याला हे फेटूनच वापरायचं आहे, तुम्ही इथे बीटरचा वापर करूनही याला फेटून घेऊ शकताय। तर अगदी मऊ असं आपल्याला हे बनवून घ्यायचं फेटून। तर तुम्ही बघू शकताय आपला मसाला हा मस्त असा परतून झाला आहे, त्याला अगदी मस्त असं तेलही सुटलं आहे। तर यामध्ये आता आपण 1/4 टीस्पून हळद घालूया आणि हे पुन्हा एकदा
व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर आपल्याला आता यामध्ये फेटून घेतलेलं दही घालायचं आहे। तर गॅसची फ्लेम ही पूर्णपणे आपल्याला मंद ठेवायची आहे। तर यामध्ये आपण आता हे दही घालूया। दही घालताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। तर हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत। तर हे अगदी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं दही मस्त असं आता यामध्ये मिक्स झालंय। आता आपण गॅसची फ्लेम ही मोठी करणार आहोत आणि यामध्ये आपण आता फ्रेश क्रीम घालणार आहोत। आणि आता यामध्ये आपण कस्तुरी मेथी अशा प्रकारे क्रश करून घालणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मुगलाई अंडा करी बनवताना आपल्याला यामध्ये दही आणि मलईचा वापर हा करायचाच आहे। त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते आणि आपल्या भाजीचं टेक्स्चरही खूप मस्त असं येतं। तर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर आपण जे अंडे बॉईल करून घेतले होते आणि त्यांना आपण काप लावून घेतले होते तर ते यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत। तर तेही आपल्याला मसाल्यामध्ये अगदी मस्त असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला हा आतपर्यंत मस्त असा जाणार। त्यानंतर यामध्ये आपण आता अर्धा ते 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ करायची आहे किंवा यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी हे ॲड करायचे आणि हे आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आणि आपली तयार राहणार आहे मुगलाई अंडा करी। तर बघा आपली भाजी मस्त अशी शिजते। तर तुम्ही ही भाजी छान पराठ्यांसोबत किंवा लच्छा पराठा किंवा आपल्या साध्या चपातीसोबतही तुम्ही हे खाऊ शकता। अगदी खूप छान अशी लागते। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळेल आणि मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला सर्वात आधी कळेल। तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।